बेस आहे पैसा ना बेस आहे ना थोडा कमी कमी चाटीचा आवाज दिला बेस कमी हा समजेल नाही काय हे आहे ना मंडप आहे ना
स्वागतम. प्रथमतः रम्य देवता आणि त्या स्थान देवतेला विनम्र अभिवादन करून आई शिवदाई मातेच्या पदस्पर्शाने पतित पावन झालेल्या या निसर्गरम्य अशा माझ्या नालासोपारा शहरामध्ये संयुक्त प्रासादिक संगीत भजन मंडळ नालासोपारा वसई तालुका मर्यादित स्वर्गीय भजनी कलावंतांचा आदरांजली कार्यक्रम 2025 या ठिकाणी मोठ्या आनंदाने हर्षोल्लासात साजरा होतोय. आणि या आदरांजली कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हा 3 मान्यवर बुवांना आमने सामने डबलवारी भजन करून त्या परमेश्वराचं नामस्मरण आणि जमलेला सर्व तमाम भजन रसिक मायबाप श्रोत्यांचं मनोरंजन करण्यासाठी हा तिरंगी डबलवारी भजनाचा जंगी सामना आयोजित केलेला आहे. त्याबद्दल माझ्या भुटेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे मी संयुक्त प्रासादिक संगीत भजन मंडळ नालासोपारा शहराचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांना लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय. या मंडळाचे अध्यक्ष आहेत सन्माननीय मंगेश गावकर, सचिव आहेत दिलीप बांद्रेकर, खजिनदार सिद्धार्थ कांबळे, उपाध्यक्ष मनोहर कोकाटे, सचिव जयराम राणे, उपखजिनदार प्रवीण आगरे, मुख्य सल्लागार किरण सरवणकर, सन्माननीय संतोष बंड सल्लागार, त्याप्रमाणे सल्लागार संतोष कानोडे, सल्लागार दिलीप कानडे, विशेष तपासणी सन्माननीय गजानन घेवरे, सदस्य प्रकाश घेवरे, सदस्य सिद्धेश पुजारी, वैभव नेरेकर, उदय पांचाळ, सदस्य आणि सन्माननीय लिपिक पत्रव्यवहार संतोष पाटील आणि त्यांचे सर्व सदस्य यांचे मनपूर्वक आभार मानतोय. त्यांना लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय. आज या तिरंगी सामन्यासाठी आम्हा 3 मान्यवर बुवांची निवड करण्यात आलेली आहे. मी स्वतः संतोष दत्ताराम जोई, श्री भुटेश्वर प्रासादिक भजन मंडळ, मुक्काम पोस्ट खुरी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. मला या ठिकाणी पटवाड्याचे साथ करते माझे मोठे चिरंजीव सन्माननीय पार्थ जोई, त्याप्रमाणे तबल्यावरती साथ संगत करतात ते सन्माननीय आमचे सफाईदार साहेब, त्याप्रमाणे चकव्याला साथ संगत करतात ते माझे छोटे चिरंजीव गंधा जोईल आणि माझी सर्व कोरस मंडळी यांचे देखील माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतो. त्यांचं पहिल्या क्रमांकावर सुस्वर भजन झालं. सुप्रसिद्ध भजन सम्राट भगवानजी लोकरेबुवा यांचे पट्टशिक्षक सन्माननीय संजयजी पवार, त्यांचे पथवादक तबला वादक, त्यांचे सर्व कोरस मंडळी यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. त्याप्रमाणे आमचे दुसरे प्रतिस्पर्धी बुवा सुप्रसिद्ध भजन सम्राट प्रमोदजी हरियार बुवा यांचे पट्टशिक्षक सन्माननीय गणेश जांभळे बुवा यांचे माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. त्याप्रमाणे त्यांचे पथवादक तबला वादक सर्व कोरस मंडळी यांचे देखील माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. भजन मंडळ या भजन रसिक मायबाप श्रोत्यामध्ये अनेक नामवंत भजनी कलाकार, पथवादक, दशावतारी कलाकार या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित असतात. सर्वांच्या चरणाशी मानाप्रमाणे नतमस्तक होतोय. सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी घेतो. यामध्ये आम्हा 3 भजनी बुवांचा भार ज्यांनी आपल्या स्वतःच्या शिरावरती घेतलेला आहे ते आमचे परममित्र सर्वांचे लाडके दिलीप बेळेकर साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. त्याप्रमाणे माझ्या उजव्या बाजूला बसलेले माझे ज्येष्ठ गुरुबंधू ज्यांना माझे बंधू म्हणून मी प्रथमतः मान देतो ते माझे ज्येष्ठ बंधू सन्माननीय प्रसाद पाटकर, त्याप्रमाणे सन्माननीय संतोष कानवडे बुवा मंडळाला एक विनंती करतो एका खुर्चीची व्यवस्था करावी. त्याप्रमाणे आमच्या डाव्या बाजूला बसलेले सुप्रसिद्ध भजन सम्राट परशुराम पांचाळ बुवा यांचे चिरंजीव सन्माननीय दत्ताराम पांचाळ या ठिकाणी बसलेले. बरोबरच आज साक्षात पांचाळ बुवा आमच्या बाजूला बसण्याचा भास होतोय. कारण अशी महान व्यक्ती आमच्याला बाजूला बसली म्हटल्याच्यानंतर भजन कसं करावं हे सांगण्याची गरज नाही. त्याप्रमाणे आमच्या कवरगावच्या बाजूला बसलेले सन्माननीय त्यांचे सासरे सरपरे यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. सर्वांची नावं काय एका घेत नाही तरी सुद्धा अतिशय सुंदर साऊंड आम्हाला मिळाले. त्या साऊंडवाल्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. सर्व स्वर्गीय भजनी कलावंतांना मानाचा मुद्रा करतोय. सर्वांच्या आत्म्यात चिरशांती यावी अशी भगवंताच्या चरणाची प्रार्थना करतोय. त्याप्रमाणे आमचे गुरुवर्ग सन्माननीय दिलीप कांबळे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय. आणि जमलेल्या सर्व भजन रसिकांचा मान राखून निश्चयाचा महामेरू बहुत जनाची
धारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत एवढ्याकडे त्यांनी इतिहासात मान सोनेरे शिरवून नेलं या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जगताचा आराधना छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून 14 महिने नंदीला गणपती गणेशाला वंदन करून विठ्ठलची देवता शारदा मातेला नमस्कार करून माझे ग्रामदेवत आई हेदुबाई तुझे भूतेश्वरा तुझे गुराचाराच्या चरणाशी नतमस्तक करून माझी गुरुमावणी सुप्रसिद्ध भजन सम्राट श्रीधर बुवा मुंगेकर यांचे आशीर्वाद घेऊन संजय चांदे चरणाशी नतमस्तक करून जय महाराज जगन्नाथ वंदन ठेवला समाज मातृ देवतेला आराधना करून सगळे तमाम भजन रसिक माता सोजाच्या साक्षीनं त्या ठिकाणी आवडे संगीत संगीत जगन्नाथ घंट्याच्या संगीत सामन्याला सुरुवात करते धन्यवाद जय हिंद जय महाराज जय हिंद जय महाराज जय हिंद जय महाराज धन्यवाद 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 पैशाची अपेक्षा आमच्या मुळेच नाही सरकारने सगळ्यावरती जीएसटी लावलेला पण टाळ्या वाजवण्यावरती जीएसटी लावलेला नाही कार्यक्रम लवकर चालू झालेला आहे जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा जर कार्यक्रम रंगतदार व्हायचा असेल तर आमच्या भजनी बुवांचं जर मानधन जर कुठलं असेल तर तुम्हाला कलावंत भजनी रसिकांच्या टाळ्या या जर आमच्या आशीर्वाद रूपी जर मिळाल्या तर कार्यक्रम करू मजा येणार निश्चितच कार्यक्रम वेळेतच या ठिकाणी सादर करणार या ठिकाणी आमचे गुरुबंधू सन्माननीय संतोषजी तानवडे आहेत यांना मी विनंती करतोय की आपली खुर्ची या ठिकाणी वाट बघते आहे कारण खुर्चीसाठी हापापलेले भरपूर पण तुमचा 4 वेळा नाव घेऊन सुद्धा आपण या ठिकाणी येत नाही म्हणजे खुर्चीचा मोह तुमका नाही तरी सुद्धा तुमचं मोह माका म्हणून माझ्या बाजू घेऊन बसण्याची विनंती करते फक्त मान फक्त 5 मिनिटं राखा बाबू जरा पक्वात मराठी दे ना जरा जरा म्हणजे असं कापुरती घेऊन तुला काम बस हॅलो नमन
माय बाप दोन्ही विठ्ठल रुक्मिणी माय बाप दोन्ही विठ्ठल रुक्मिणी शरणालो म्यात वचरणी भक्तिरसाची चंद्रभागा भक्तिरसाची चंद्रभागा वाहे झुळा झुळा गाई अभंगा 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 धावून आलो तुम्हा भेटाया झाले दर्शन शमली काया कुंडली गवरदे स्वामी समर्थ श्री भूतेश्वर कुंटेश्वर दिवानेश्वर दिवानेश्वर श्री गुराचार्य माऊली आई हे भवानी आई भवानी आई भगवती धन्यवाद। या ठिकाणी पवार बुवांनी आमच्या अतिशय आणि अतिशय सुंदर भजनाची सुरुवात केलेली आहे। मनापासून त्यांचे आभार मानतोय। कारण भजन म्हणजे काय, भजन म्हणजे काय तर मनातील वाईट विचार काढून टाकण्याचे अमूल्य साधन म्हणजे भजन आहे।
मनातील वाईट विचार काढून टाकण्याचे अमूल्य साधन म्हणजे भजन आहे. बुद्धीचा विकास आणि दुःखाचा विसर पाडायला लावणारी एक अद्भुत शक्ती म्हणजे भजन आहे. देवाला भोळे घालून प्राप्त करून घेण्याचा साधा सोपा मार्ग म्हणजे भजन आहे. आणि भगवान परमेश्वराची अत्यंत श्रद्धेने भक्ती शांत चित्ताने व्यवस्थित सूर ताळामध्ये भगवंताच्या दिव्य लीलेची शक्तीची प्रार्थना करणे म्हणजेच या ठिकाणी भजन आहे. कारण आपण जे भजन करतो ते परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे, नाही काय? आपण भजन किती मोठ्या आवाजामध्ये करतो त्यापेक्षा किती गोड भजन गाऊन भजन रसिकांच्या हृदयात जाऊन पोहोचतो याला जास्त महत्व देणारा तो आहे. बरोबर की नाही? जास्त वर ओरडत राहिला म्हणून लवकर जाऊन परमेश्वराकडे पोहोचला अशात तो भाग नाही. आपण हळू जरी भजन केला तरी त्या परमेश्वराकडे जाऊन पोहोचला. पंचरत्नाने आमच्या एक माईक लावून भजना केल्याने आमचा आता 10 माईक जरी असले तरी आमचा समाधान होय नाही. आमचा किती केला तरी समाधान होणार नाही. अजून ह्याच्यापेक्षा जरी आवाज दिला तरी आम्ही सांगत राहणार, मीठ घाल, मसालो घाल, त्याच्यात वाईट फोडणी दी, आम्ही बोंबतच राहणार. बरोबर की नाही? आमचा मनाचा समाधान कधी होणार नाही. कारण मनुष्य जो समाधानी प्राणीच नाही. मनुष्य ह्यो समाधानी प्राणीच नाही. कारण पाण्यापेक्षा तहानेला जास्त महत्व आहे. लक्षात घ्या, पाण्यापेक्षा तहानेला जास्त महत्व आहे. मृत्यूपेक्षा आपल्या श्वासाला जास्त किंमत आहे. आणि या जगामध्ये नाते सर्वजण जोडतात पण नात्यापेक्षा जास्त विश्वासाला महत्व आहे. प्रत्येकात विश्वास होयो की समोरचो माणूस भजन बुवा चांगलाच करणार त्यापेक्षा माका करूचा. बरोबर? मी असा भजन करतोय आणि असा माका बोलला तर तुमचा गजराच्या माध्यमातून मी काय करू आता बघतोय. काय ना कोण बघित नाही, बघणार तो वरती आहे. कारण जेव्हा आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा 3 बोट आपल्याकडे. या बोट आता परमेश्वराकडे वरती कॅमेरा लागलो. या मोबाईलच्या कॅमेरामधून आपण तो विषय डिलीट करू शकतो पण परमेश्वराकडे लागलो कॅमेरा त्याच्यामधून आपण डिलीट करू शकणार नाही. बरोबर? डिलीट करू शकू काही एक नाही. आज आपण आमका बदली कोणी किती जरी वाईट माध्यमी, बरोबर की नाही? जोईल बुवा असा भजन करता, दामले बुवा असा भजन करता, आमचे पवार बुवा एवढे मोठे भजन करतात. प्रत्येक आपापल्या जागेवर श्रेष्ठ. मी मगाशी घाबरला एवढ्या जोरात सुरुवात भजनेत आवाज लावल्याने मी आधी ह्यांची मांडी दाबतोय मग दामले बुवाच्या वाटेत घरात पळत की काय. बरोबर? अतिशय सुंदर बुवा, त्याबद्दल प्रश्नच नाही. कारण काय माहिती आहे, जीवन म्हणजे एक शर्यत आहे. लक्षात घ्या, जीवन म्हणजे एक शर्यत आहे. आपण जर जिंकलो तर आपल्या बरोबर असणारे सवंगडी आपल्या मागे राहतात, साथ सोडून राहते. आणि आपण जर हरलो तर आपल्या सोबत असणाऱ्या सवंगडी आपल्यापेक्षा पुढे जातात. म्हणून एकत्र येऊन कुठलंही काम जर साध्य केलं तर ते साध्य यशस्वीरित्या पूर्ण होतं. आणि हे यशस्वीरित्या पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते या संयुक्त प्रासादिक संगीत भजन मंडळ नालासोपाऱ्याने एकदा जोरदार आशीर्वाद करूया. कारण बुवा कसं आहे, मनुष्य जन्माला येतो तो विसावतो मातेच्या कुशीत. मृत्यू समय विसावतो तो मातीच्या कुशीत. जन्म आणि मृत्यू याच्या मधलं अंतर असतं ते आपलं आयुष्य असतं. आणि या आयुष्याची रांगोळी आपण किती ठिपक्यांची काढावी हे विधात्याच्या हातामध्ये असतं. पण त्या ठिपक्यांची रांगोळी काढल्याच्या नंतर त्यामध्ये रांगोळीचे मध्ये कोणते रंग भरावे आणि कोणता त्या रांगोळीमध्ये आपापले रंग भरून ती रांगोळी चांगली करावी याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर तो मनुष्यरूपी प्राणी आहे. बरोबर की नाही? कारण कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व, परोपकार, संस्कार, संपन्नता खर्ची घालावं लागतं ते रांगोळीमध्ये रंग भरण्यासाठी. आणि या संपूर्ण रांगोळ्यांनी पैलूने निपुण्य असणारं हे संयुक्त प्रासादिक संगीत भजन मंडळ नालासोपारा या मंडळाचे सर्व स्वप्न पूर्ण व्हावी, या मंडळाची सर्व स्वप्न पूर्ण व्हावी, प्रत्येक संकल्प सिद्धीस जाओ. आणि अशी ही गणपती गणरायाच्या चरणाशी प्रार्थना करतो. आई भराडी देवीच्या मातेच्या चरणाशी प्रार्थना करतो. आई शिवदानी मातेच्या चरणाशी प्रार्थना करतो. या मंडळाचं हे पहिलंच वर्ष आहे आणि हे पहिलंच वर्ष जरी असलं तरी या मंडळाची 152वी वर्ष पूर्ण व्हावं अशी परमेश्वराच्या मी सांगण्याला त्यांचा जोरदार आशीर्वाद संयुक्त प्रासादिक संगीत भजन मंडळासाठी करूया.
जास्त बोलत नाही सुरुवातीला, कारण वेळेचं बंधन आहे. या वेळेचं बंधन पाळूनच या ठिकाणी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय अरुण राणेबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या भजन मंडळाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांना लाख लाख या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. एकदा अरुण राणेबुवांसाठी एका जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मार्गदर्शक म्हणून आम्हाला ते लाभलेले आहेत. मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतोय. आणि या ठिकाणी नोटीस द्यायला सुरुवात करतोय. या ठिकाणी प्रथमच मला भगवताची साथ करतो तो माझा ज्येष्ठ चिरंजीव. कारण आपण मुलांना जन्म घातल्याच्या नंतर त्यांना आपण योग्य मार्गदर्शन घेऊन चांगल्या रस्त्याला लावायचं असतं, नाही काय. आज परशुराम पांचाळ बुवा आपल्यामधून निघून गेले तरी त्यांच्या जागी त्यांचे चिरंजीव दत्ताराम पांचाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आज खरोखर आमचं भाग्य आहे. पांचाळबुवांच्या बाजूला आमच्या जवळ जाण्याची सुद्धा आमची पात्रता त्यावेळी नव्हती, पण आज त्यांचे चिरंजीव या ठिकाणी बसलेले आहेत. पांचाळबुवा बसल्याचा भास या ठिकाणी होतोय. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या पांचाळबुवांसाठी करूया. साम गप गरे गरे प गरे द प गरे निसा साध पधनी पधम प गरे सा मधसा पधनी पदम पग पगरे सा कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे कुठे कुठे शोधू तुला कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देवारे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे माझे गुरुवर्य उदयजी आयरे यांनी दिलेला शिवस्तुती परत सादर करण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद.
जय राम कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी Jai Ram
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद